धाराशिवमध्ये मांजरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर तेरणा नदीच्या पाण्यात देखील आता मोठी वाढ झालेली आहे। सीना नदीपात्रामध्ये पावसानं पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीकाठच्या शिवारातील पाणी अजूनही ओसरलेले नाहीये, त्यामुळे आता शेती पिकं देखील वाहून गेलेले आहेत तर जमीन देखील खरडून गेली आहे। मांजरा नदीच्या काठावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे। मी उभा आहे आता मांजरा नदीच्या काठावर आणि तुम्ही पाहू शकता की मांजरा नदीचे भलं मोठं असं पात्र या दोन्ही झाडामधून नदीचं मुख्य पात्र आहे। मात्र या मांजरा नदीनं कधीच आपलं पात्र सोडलंय आणि शेजारच्या शेतात अर्धा किलोमीटर आणि ह्या बाजूला 1 किलोमीटर असं पाणी गेल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत आता काही स्थानिक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे नेमकी? नदीचं मुख्य पात्र बघितल्यानंतर चौपटीहून अधिक जमिनी क्षेत्रामध्ये ते पाणी घुसलेलं आहे आणि या पाणी घुसण्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं पीक अक्षरशः हाताशी आलेलं पीक वाहून गेलेलं आहे। एवढेच काय तर बाजूला पाहताय तुम्ही या शेत जमिनी देखील वाहून गेलेल्या आहेत। खरोखरच हे जे रुद्ररूप आहे ते कुठेतरी आता पावसानं थोड्याशा उसंत घ्यावा, जेणेकरून आता शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। घरातल्या शेतातल्या जनावरांना पोटच्या मुलासारखं सांभाळलं जात होतं, परंतु त्या शेतकऱ्यांना आज ते जनावर त्यांच्या डोळ्या देखत वाहून जाताना दिसत आहेत। आणि जे शेतकरी स्वतः शेतात जागल करायचे त्या शेतकऱ्यांना जीवाच्या आकांतानं आम्हाला त्यांचा जीव वाचवताना काही शेतकरी आमचे जीव सोडून ह्या नदीमध्ये ते वाहून गेलेले आहेत। खऱ्या अर्थाने जीवाचा आकांत जो आहे तो ह्या धाराशिव जिल्ह्याला यावर्षी बघायला भेटत आहे। नक्कीच तर आता पावसानं सुरुवात केल्यानं पुन्हा शेतकऱ्याची चिंता वाढली आणि नद्यांना आता पूर येण्याची पुन्हा शक्यता आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, कळंब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।